नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाची बातमी जर कोणी असेल शेतकरी बांधवांसाठी तर ती आहे कर्जमाफी। 2026 मध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणुका पार पडल्या तर या निवडणुकांवेळी शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण असं वचन देण्यात आलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार। परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जुलै महिन्यात सुरुवात झालेली आहे, परंतु आतापर्यंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नाही। परंतु आता मात्र जुलैमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार अशी माहिती समोर येत आहे। आता या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा मग तुम्ही कर्जमाफी 2026 मध्ये पात्र असणार आहेत की नाही किंवा मग या कर्जमाफी योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे, अटी घालण्यात आलेल्या आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला कर्जमाफीमध्ये जर बसायचं असेल तर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामे पूर्ण करावयाची आहेत। तर त्यासाठी कोणती कामे करायची आहे, कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफी मध्ये पात्र होण्यासाठी कोणती महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागतील, तुम्ही कर्जमाफीमध्ये पात्र असणार आहात का किंवा तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे का, ही माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो कर्जमाफी। आता 2026 मध्ये शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार हे तर आपण विधानसभा निवडणुकीपासून ऐकत आलो आहोत। अनेक शेतकरी नेत्यांनी यासाठी आंदोलनही केले, शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन केले, परंतु अद्याप मात्र कर्जमाफी झाली नव्हती। परंतु आता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर कर्जमाफीमध्ये पात्र व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक असणार आहे। ही महत्त्वपूर्ण अशी अट घालण्यात आलेली आहे की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड उपलब्ध आहे, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे, फक्त आणि फक्त अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असणार आहे। तुमचा 7/12 हा 7/12वरती कर्जाचा बोजा असणं महत्त्वपूर्ण असणार आहे। मित्रांनो, या सोबतच म्हणजे तुमचं फार्मर आयडी कार्ड असणं, तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं, तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं हे जरी महत्त्वाचं असलं तरी सुद्धा यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशा अटी घालण्यात आलेल्या आहे। आता कर्जमाफीच्या या अगोदर सुद्धा आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामध्ये कर्जमाफीची जी अट होती तर त्यामध्ये जर तुमचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज असेल तर तुमचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आणि जे शेतकरी बांधव रेग्युलर नाहीत म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आणि जे शेतकरी बांधव थकीत आहेत तर त्या शेतकरी बांधवांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार अशी अपडेट आपण आतापर्यंत पाहिलेली आहे। परंतु यामध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहे। आता 2019 पासून तर 2026 पर्यंत 2 कर्जमाफ्या झालेल्या आहेत। तर यामध्ये या 2 कर्जमाफीमध्ये जर तुम्ही शेतकरी बांधव कर्जमाफीचा म्हणजे 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली तर या कर्जमाफीमध्ये जर तुम्ही कर्जमाफीचा लाभ घेतला असेल म्हणजे 2019 मध्ये जर तुमचं कर्ज माफ झालेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना 2026 मध्ये कर्जमाफी मिळणार नाहीये। ही महत्त्वपूर्ण अशी अट घालण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्वात जास्त नुकसान कोणाचं होणार आहे तर ते शेतकरी बांधवांचं होणार आहे। कारण ज्या शेतकरी बांधवांना 2019 मध्ये कर्जमाफी मिळाली त्या शेतकरी बांधवांना आता 2026 मध्ये कर्जमाफी नाही, हा खूप शेतकरी बांधवांवरती अन्याय आहे। ज्या शेतकरी बांधवांना 2019 मध्ये त्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांचं कर्ज माफ झालं तर त्या शेतकरी बांधवांनी पुन्हा कर्ज घेतलेलं आहे, त्यांचं पुन्हा कर्ज थकीत झालेलं आहे। मग जर त्या शेतकरी बांधव जर कर्ज भरू शकतात तर त्यांचं कर्ज हे थकीत राहतच नाहीये, म्हणजे शेतकरी बांधवांवरती हा अन्याय होतोय। जे शेतकरी बांधव 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना आता कर्जमाफी मिळणार नाहीये अशी माहिती समोर येत आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्ज घेतलेला आहे का, म्हणजे तुम्ही 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे का हे कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे। आता जे शेतकरी बांधवांनी 2019 पासून 2026 पर्यंत आता 2025 पर्यंत 30 जून 2025 पर्यंत कर्ज ज्या शेतकरी बांधवांचं रेग्युलर आहे तर अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज थकीत आहे तर त्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं महत्त्वाचं असणार आहे, तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातच जी पहिली यादी जाहीर होणार आहे तर ही यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल की या पहिल्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे किंवा कोणते शेतकरी बांधव पहिल्या यादीमध्ये पात्र ठरलेले आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना किती लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळाली आणि कोणत्या शेतकरी बांधवांना
प्रोत्साहनपर अनुदान मिळालं, हे आपल्याला ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीची यादी जाहीर केली जाईल त्यावेळेस स्पष्टपणे सांगण्यात येईल। ज्यावेळेस यादी जाहीर होईल त्यावेळेस नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाईल। कारण सध्या जर आपण पाहिलं प्रत्येक शेतकरी बांधव हा आतुरतेने वाट बघतोय की शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की केव्हा केली जाईल। मित्रांनो, अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।